एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जानेवारीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे मार्कडवाडीत येणार आहेत। आमदार उत्तम जानकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 5 जानेवारीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियंका गांधी मार्कडवाडीत येणार आहेत। अरविंद केजरीवाल मार्कडवाडीला भेट देणार आहेत। आमदार उत्तम जानकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माऊली डांगेंनी। पाहूया। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल की तुम्हीच ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केले होते मार्कडवाडीमध्ये, ईव्हीएम हटावचा नारा दिला होता, परंतु आज तुम्ही ती माघार घेताय, काय भानगड आहे नक्की? आम्हाला साधी प्रोसेस माहिती आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून पुढे जो व्हीव्हीपॅट लावलेला आहे त्या व्हीव्हीपॅट मधून जी चिठ्ठी बाहेर आतमध्ये पडते ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि आमच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकली पाहिजे आणि 5 ऐवजी 50 व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर मोजली पाहिजे। ज्यावेळेला चिठ्ठी आम्ही टाकू त्यावेळेला मशीनमध्ये काही गडबड करू द्या, आम्हाला हे साधं सोपं गणित आहे आणि हे आम्हाला समजणारं गणित आहे। त्यामुळे आता ईव्हीएमला माझा विरोध असणार नाही। 5 तारखेला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे येणार आहेत, किती तारखेला येणार आहेत काय? नाही, उद्धवजी आणि आदित्यजी 5 तारखेला मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि राहुलजी 10 तारखेला येणार आहेत। राहुलजी बरोबर प्रियंकाताई सुद्धा येण्याचे त्यांचं नियोजन चालू आहे। पण प्रशासनाने ज्याही पद्धतीने एक आमदारवर सुद्धा गुन्हा दाखल केला, गावकऱ्यावर 100 लोकांना गुन्हा दाखल केला आणि दाबून टाकलं, सीआरपीएफच्या तुकड्या घातल्या। म्हणजे का सरकारला ही एवढी भीती वाटली? आणि ज्याही पद्धतीने देवेंद्र फडणवीस अधिवेशनामध्ये ओरडून सांगत होते की नेपाळमध्ये त्याचं भूकंपाचं केंद्र आहे, तिथनं ते म्हणजे परदेशात विदेशातला हात आहे। आमच्या गावातली पडताळणी करायला विदेशातला हात कशासाठी लागतोय? म्हणजे का नाही, का दडवतायत? मला हेच विचारायचं आहे की त्या मशीनमध्ये घोटाळा नाही तर मग दडवतायत का? मग तुमच्या मशीनमध्ये घोटाळा नाही तर पर्ची आमच्या हातामध्ये येऊ द्या ना, आमच्या हाताने टाकतो। तुम्ही का घाबरताय? का इलेक्शन कमिशन समोर येत नाही? कशासाठी हे सगळं प्रक्रिया या पद्धतीने राबवली जाते?